स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीज बिले येत असल्याच्या तक्रारीसह विविध समस्याबाबत निवेदन देण्यासाठी वडनेर येथील महावितरण कार्यालयात गेलेल्या ग्राहकांना संबंधित अधिकारीच उपस्थित नसल्याचा प्रकार समोर आला आहे। गेल्या 8 ते 10 दिवसांपासून ग्राहक कार्यालयांच्या फेऱ्या मारत असूनही अधिकारी उपलब्ध होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। लहुजी शक्ती सेना जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद ससाने आणि सामाजिक कार्यकर्ते ऋषभ तडसे यांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला। कार्यालयात अधिकारीच उपस्थित राहत नसतील तर ग्राहकांनी आपल्या समस्या आणि तक्रारी मांडायच्या तरी कुणाकडे असा सवाल त्यांनी उपस्थित केला। माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की येत्या 4 ते 5 दिवसात ग्राहकांच्या प्रश्नावर ठोस उत्तर आणि कारवाई झाली नाही तर ग्राहकांना सोबत घेऊन महावितरण कार्यालयासमोर तीव्र लोकशाही आंदोलन करण्यात येईल। प्रशासनाने नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नये असा इशाराही त्यांनी यावेळी दिला। स्मार्ट मीटरमुळे वाढीव व वीज बिलांच्या तक्रारीसह प्रलंबित ग्राहकांच्या समस्यांची तातडीने दखल घेण्यात यावी। संबंधित अधिकाऱ्यांनी कार्यालयात नियमित उपस्थित राहावे आणि तक्रारीचे तत्काळ निराकरण करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। महाराष्ट्र 224 करता सतीश काळे, वर्धा। काय मागणी आहे? तुम्ही आज इथे आले आहे, काय संदर्भात विषय आहे तुमचं? आमची मागणी एकच आहे की हे स्मार्ट मीटर लागले आहे, त्यामुळे हर एक जणाची समस्या आहे की हे जे पहिलेपेक्षा जे बिल आहे ते खूप प्रमाणात येऊन राहिले। समजा म्हणजे ज्यांना 700 रुपये 800 रुपये बिल यायचं त्यांना आता 2000 3000 असे बिल येत आहे। त्यामुळे आमची एक आणि परवानगी न घेता हे मीटर लागले आहे गावामध्ये, तर आमची एकच मागणी आहे की हे मीटर काढून आम्हाला स्मार्ट मीटर काढून आम्हाला इलेक्ट्रिक मीटर लावून देण्यात यावे। या संदर्भात तुम्ही इथे किती वेळा आले आहे? मी मागच्या शुक्रवार पासून सतत चक्रा मारत आहे इथे, पण एकही दिवस मला इंजिनियर साहेब भेटले नाही आहे। अच्छा, काय आता काय मागणी आहे तुमच्याकडे? आता माझी एकच मागणी आहे की माझं व गावकऱ्याचे जे मीटर लागले आहे ते चेकिंग करून द्यावे किंवा पूर्णतः बदलून द्यावे, नाही तर मग ह्या वीज बिलामध्ये काहीतरी दुरुस्ती करून आम्हाला याच्या समस्याचं